माझं नाव सुनीता आणि माझं वय 33 वर्ष आहे। माझं लग्न होऊन 15 वर्ष झाली होती आणि मी दिसायला अतिशय गोरी, माझे केस कमरेपर्यंत लांब आहेत। मी एका रोडच्या कडेला हॉटेल चालवते। तिथं रोज रोडवरून जाणारे ड्रायव्हर जेवायला येतात, चहा प्यायला माझ्या हॉटेलमध्ये यायचे। माझ्या हाताचं घरगुती जेवण सर्वच ड्रायव्हर लोकांना खूप आवडायचं आणि ड्रायव्हर लोकांना ते जेवण परवडायचं सुद्धा। आजची कथा मी तुम्हाला सांगत आहे। त्यावेळी पावसाळ्याचे दिवस होते। माझ्या हॉटेलवर एक ट्रक ड्रायव्हर आला। बाहेर खूपच मोठा पाऊस चालू होता, त्यामुळे त्याला पावसामुळे गाडीला चालवायला येत नव्हती। मला तो म्हणू लागला, आजची रात्र राहण्यासाठी मला रूम मिळेल का? माझ्याजवळ 2च रूम होत्या। एकच रूम भाड्याने अगोदरच दिली होती। आता माझ्याकडे मी राहायची 30 एवढी रूम शिल्लक होती। तो खूपच विनंती करू लागला। माझा नवराही आज हॉटेलमध्ये नव्हता, म्हणून मी त्याला माझी रूम आजची रात्र राहण्यासाठी दिली। माझं लग्न होऊन 15 वर्ष झाले, तरीसुद्धा मला अजून मूलबाळ नाही। माझा नवरा निलेश हा खूपच शांत स्वभावाचा होता, पण तो खूपच मेहनती होता। आम्ही दोघेजण मिळून आमचं हॉटेल सांभाळायचो। सकाळपासून रात्रीपर्यंत आम्ही दोघेच तिथे काम करायचो, पण म्हणावा तसा पैसा आणि कामाची कमाई काही हॉटेलमधून व्हायची नाही। पण तरीसुद्धा आम्ही दोघेजण आज ना उद्या खूप सारा पैसा येईल म्हणून मेहनत करत राहायचो। वाटायचं आमच्याकडे अगोदरच पैसे असते तर आम्ही हॉटेलवर जास्त करून ट्रक ड्रायव्हरच चहा प्यायला थांबायचे। मी जेवणामध्ये भाकरी, वरण, चटणी आणि ताक असं काही जेवणाचा मेनू माझा राहायचा। जास्त करून पंजाबी ड्रायव्हरच हॉटेलवर यायचे आणि त्यांना पंजाबी जेवण आवडायचं। मला पंजाबी आणि चायनीज जेवण बनवायला सुद्धा यायचं, पण माझा नवरा मला चायनीज आणि पंजाबी जेवण तयार करायला नको म्हणायचा। आपलं महाराष्ट्रीयन जेवण हवं असं म्हणायचा। कधीकधी एकदा असा दिवस यायचा की एक सुद्धा ग्राहक जेवण करायला यायचा नाही। त्यावेळी माझा नवरा आमच्या हॉटेलच्या शेजारी एक छोटंसं तळं होतं। त्या तळ्यामध्ये नवरा आणि त्याचे काही मित्र एकत्र येऊन तळ्यामध्ये मासेमारी करायला जायचे आणि मासे पकडून ते मार्केटमध्ये जाऊन विकायचे। त्यामुळे माझा नवरा तिकडे गेला की 2-4 दिवस काही हॉटेलवर यायचा नाही। त्यामुळे हॉटेलची सर्व काही जिम्मेदारी माझ्यावर यायची। ते दिवस होते माझ्या छोट्याशा हॉटेलचा काउंटर सांभाळायचा आणि अंगणात लॉनची हळूहळू चाललेली रेल। सकाळची वेळ असेल, मी दारात उभी राहून मी त्या ताज्या हवेत श्वास घ्यायची। तेव्हाच हॉटेलच्या दारात एक अनोळखी वाटणारी छटा दिसायची। ते काही ग्राहक खास माझ्यासाठी यायचे। हातात चहाचा कप नाही, ताटात नाश्ता नाही, फक्त डोळ्यात एक विलक्षण चमक आणि ओठांवर एक हलकीशी रेखा। ते यायचे, एक कोपरा शोधायचे जिथून मला अगदी स्पष्ट दिसते। मग गप्पांचा बहर। मी काउंटरवर उभी एखादी वस्तू सावरताना किंवा बिल लिहिताना त्यांच्या नजरा माझ्यात हरवलेल्या। मला जाणवायचं या नजरेत काहीतरी बोलकं आहे, काहीतरी अव्यक्त। ते म्हणायचे, बाई तुम्ही फक्त चहा द्या, आम्ही तुमच्याशी बोलायलाच आलोय। आणि मी हसायची। त्या हसण्यातली गूढता त्यांना वेडी करायची। मी जाणून बुजून त्यांच्याशी डोळे मिटून बोलायची। एखादा शब्द हळूवार टाकायची की त्या शब्दात त्यांना वसंताचा स्पर्श जाणवायचा। ते विस्मृतीत बसून राहायचे। चहा थंड होई, पण त्यांना काही सोयच नसायची। मी हॉटेलच्या बाहेर पदर सावरत उभी राहिले की रस्त्यावरून जाणारी वाटसरूही थांबायचे। त्यांचे डोळे माझ्या अंगावरून सरकत कपाळावरची बिंदी, गळ्यातली मंगळसूत्राची झलक आणि त्यावर माझा विश्वासार्थ आविर्भाव, सगळं त्यांना भावनांचा एक कोलाहल द्यायचा। खरं सांगू, मी सुंदर होते हे मला माहीत होतं, पण त्या सुंदर पलीकडे एक तळमळ होती। हॉटेल, लॉन्च, जबाबदाऱ्या आणि एकटेपणाचा स्पर्श। माझा नवरा नव्हता हे जणू जाहीर झालेलं आणि त्या उघड्या वस्तुस्थितीमुळे माझ्याकडे बघण्याची दृष्टी जरा मोकळी, जरा स्वप्नाळू व्हायची। कुणी समोरून येऊन हाक मारायचं तर त्यांच्या आवाजात एक ओलसर ऊब असायची। कुणी हॉटेलमध्ये बसून माझ्या हालचाली टिपायचं। प्रत्येक हावभाव त्यांच्यासाठी एक गझल ठरायचा।
मी त्यांच्या त्या डोळ्यातलं कुतूहल, त्या बोलक्या शांतता आणि माझ्यासाठी धडधडणारी पावलं सगळं बारकाईने जाणून घ्यायची. कधीकधी वाटायचं या नजरांमधून माझ्या अस्तित्वाची पूजा होते. मला तर मी चहा द्यायला गेले तर तो म्हणाला, तुझ्या हाताची गरम चहापेक्षा तुझी शीतल नजर हवी मला. मी गडबडून मागे वळले, पण आतल्या आत एक ऊब दाटून आली. रोमांस होता त्या क्षणात, शब्दांच्या पलीकडचा वेळेचं अंतर ठेवून पण भावनांचा वेग संयम ठेवून. ते काही ग्राहक फक्त माझ्यासाठीच यायचे. माझी चाल, माझा आवाज, माझं गप्पा करतानाचं हलकंसं हसू, त्यांचं हे भोवर होतं. आणि मी त्या सगळ्यातली एक नायिका, जिला आपल्या एकांकिनेचा स्पर्श सुंदर वाटायचा. तरी ती दूरूनच केवळ नजरांच्या दुनियेत रमायची. हा सगळा खेळ मनाचा होता, कल्पनेचा आणि त्या गूढ वास्तव्याचा, ज्याला शब्द फारसे नाहीत पण भावना अफाट आहेत. पण काही काळानंतर आमच्या हॉटेलच्या पाठीमागून हायवे रोड निघून गेला. त्यामुळे बरेचशी ट्रक आणि हायवे या रोडवर येऊ लागली. त्यामुळे माझे ग्राहक आता दिवसेंदिवस कमी होऊ लागले. ज्या लोकांना इथे हॉटेल आणि लॉज माहीत आहे तेच लोक या हॉटेलवरून गाडी हॉटेलकडे वळवायचे. पण नवीन ड्रायव्हर लोकांना माझं हॉटेल इथे आहे हे काही कळायचीच नाही. त्यामुळे माझे ग्राहक खूप कमी झाले. माझा धंदा जणू बंद पडण्याच्या मार्गावर आलेला होता. घरात पैशांची कमतरता खूपच जाणू लागली होती. नवरा मासेमारी करून सुद्धा काही म्हणावा तसा पैसा जमा होत नव्हता. म्हणून शहरामध्ये मिस्त्रीचे काम करायला गेला. त्याला मिस्त्रीचे काम सुद्धा माझ्या नवऱ्याला जमायचे आणि शहरामध्ये मिस्त्रीला दिवसाचा पगार सुद्धा चांगला मिळायचा. त्यामुळे माझा नवरा शहरांमध्ये जाऊन मिस्त्रीचे काम करू लागला. नवरा मला सांगत होता, आता हॉटेल बंद करायला पाहिजे. पण मीच म्हणायचे, नको, मी तर घरी बसून काय करणार आहे. म्हणून मी हॉटेल तसे चालू ठेवले. आता नवरा माझा हाती काही 8-10 दिवस लागायचा नाही. नवरा जवळ नसल्यावर नवऱ्याची कमतरता मला खूपच भासत होती. त्यामुळे आम्ही एकमेकांशी बोलू शकत नव्हतो. नवऱ्याचा विचार माझ्या डोक्यात आला की मी त्याच्या आठवणीत हरून जायचे. तो एकेकाळी खूप देखणा होता, पण आता तसा राहिला नाही. हल्ली तो थोडासा व्यसनही करू लागलाय. तो पूर्वी इतका आनंदी असायचा की त्याचं हसू पाहून मलाही छान वाटायचं. माझ्या नवऱ्याकडे मोबाईलही नव्हता. त्यामुळे नवरा कामावरती निघून गेल्यावर तो गावाकडे कधी येणार आहे याची मला काही कल्पना राहायची नाही. त्यामुळे आम्ही एकमेकांना बोलू सुद्धा शकत नव्हतो. नवऱ्याच्या आठवणीत एकेवेळी मी खूपच हरून जायचे. एकेकाळी माझा नवरा दिसायला खूपच देखणा होता. तो खूप व्यसन सुद्धा करू लागला होता. त्यामुळे माझा आणि त्याचं व्यसनामुळे विवादही सुरू झाले होते. तो मला लाडाने सांगायचा, राहू दे, मी आता नंतर नाही व्यसन करणार. त्याच्या बोलण्याने मी सुद्धा राग विसरून जायचे आणि हसायला लागायचे. मला अजूनही मूलबाळ नव्हतं. त्यामुळे मी सुद्धा खूपच दुःखी होते आणि नवऱ्याला सुद्धा माझं मूल हवं होतं. त्यात त्याला मुलगा हवा होता. मला मूल नसल्यामुळे मी गोंधळून जायचे. नवरा म्हणायचा, मी तुला सुख देऊ शकत नाही, आणि मी सुद्धा त्याला समजून घ्यायचे. पैसा संसारामध्ये कमी असल्यामुळे माझा नवरा खूपच निराश व्हायचा आणि त्याच्या निराशाचं कारण मला कळू यायचं. म्हणून मी सुद्धा माझ्या नवऱ्याकडे कोणताही हट्ट करायचे नाही. नवरा शहरात गेला होता आणि पाऊस चालू होता. अंधारात एक ट्रक आला आणि उभा राहिला. मी आत हॉटेल बंद करायच्या तयारीत होते. तोच त्याने टॉर्च लावली आणि माझ्या हॉटेलकडे आला आणि मला म्हणू लागला, जेवायला काही मिळेल का? मी त्याला सांगितलं, हो, मी लगेच गरमागरम जेवण करून देते. आणि मी त्याला जेवण तयार करण्यासाठी गेले. त्या अगोदर पावसामध्ये गारवा असल्यामुळे मी त्याला अगोदर चहा करून दिला आणि नंतर जेवणाच्या तयारीला लागले. 20 मिनिटातच मी त्यांना जेवण तयार करून दिलं. त्यांनी पोटभर जेवणसुद्धा केलं. त्या दिवशी हॉटेलवर कोणीही नव्हतं. मी आणि तो ट्रक ड्रायव्हरच होतो. पावसामुळे रोडवरची वाहने सुद्धा खूप कमी झाली होती. त्याला मी केलेले जेवण सुद्धा खूप आवडलं होतं. तो म्हणाला, खरंच तुमच्या हाताला चव न्यारीच आहे. मी त्याला धन्यवाद म्हणू लागले आणि तो म्हणाला, आता पाऊस तर खूपच वाढला आहे आणि मला काही आता गाडी चालवता येणार नाही. मला राहण्यासाठी रूम मिळेल का? तर खूपच छान होईल. माझ्याकडे 2 रूम होत्या. त्यातली एक रूम मी तर भाड्याने दिली होती आणि आता राहिली दुसरी रूम. त्या रूममध्ये मीच राहायची. पण तो स्वभावाने आणि बोलायला खूप चांगला वाटला. त्यामुळे मी सुद्धा विचार केला,
अगोदरच ग्राहक खूप कमी यायला लागले आहेत आणि त्यात जर याला मी रूम नाही दिली म्हणून सांगितलं तर तो नंतर कधीही हॉटेलवर थांबणार नाही. मी त्याला सांगितलं, आता एकच रूम आहे पण त्यात मी राहते. तो लगेच म्हणू लागला, हो काही हरकत नाही, मी ॲडजस्ट करून घेईन. जर तुम्हाला काही अडचण नसेल तर. मी सुद्धा बरं आहे ठीक आहे म्हणून सांगितलं. त्याने ट्रकमध्ये जाऊन आपली बॅग घेऊन आले. मी त्याला रूमवर घेऊन सोडले. रूममध्ये 2च पलंग होते. त्याने आपली बॅग ठेवली आणि रूममध्ये आराम करू लागला. मी माझं हॉटेलमधलं सर्व काही काम उरकून घेतलं. तो एका पलंगावर झोपला आणि मी दुसऱ्या पलंगावर. मी झोपले होते. मी माझ्या मनात खुश होते. आता रूमचं भाडं येणार आणि तेवढेच पैसा जमा होणार. ते रात्रीचे 2 वाजून गेले होते. बाहेरचा पाऊस थांबण्याचे नाव घेत नव्हता. तो कडकडाट करत कोसळत होता आणि आकाशात विजा चमकत होत्या. मी जणू काही निसर्गानेच त्या रात्रीची तीव्रता वाढवायचे ठरवले होते. त्या चमकणाऱ्या प्रकाशात हॉटेलचा कोपरा सापासारखा दिसत होता आणि तो तिथे होता, एकाकी भिजलेला. अगदी अंगावर कपडे पाण्याने पिळत होते. तो थंडीने काकडत होता. त्याचे दात खडखडत होते आणि त्याचे अंग थरथरत होते. इतकं की तो प्राण जणू हरवल्यासारखं वाटत होता. माझं हृदय त्याच्यासाठी करुणेने भरून आलं. मी उठले. माझ्याजवळ एक मऊबदार चादर होती. ती घेऊन मी हळूच त्याच्याजवळ गेले. तो झोपेत होता पण त्याची झोप अशांत होती. अंग थरथरत होतं, कपाळावर घामाचे थेंब आणि अंगावर थंडीचा कडकडाट. मी त्याला उठवायचं टाळलं कारण त्याला विश्रांतीची गरज होती. चादर हळुवारपणे त्याच्या अंगावर पांघरली पण त्या चादरीनेही त्याचं थरथरणं थांबेना. मी हात लावून पाहिलं तर त्याचं अंग अगदी इष्ट्यासारखं तापलं होतं. पावसात भिजल्यामुळे त्याला तीव्र ताप आला होता आणि माझ्याजवळ औषधांचा एकही तुकडा नव्हता. मी गोंधळून गेले. डॉक्टर नव्हता, फोन नव्हता आणि रात्र अशी भयानक होती की बाहेर पडणं अशक्य वाटत होतं. मी त्याच्या शेजारी गुडघे टेकून बसले. त्याच्या कपाळाला हात ठेवला. ताप अधिकच वाढत होता. त्याचे अंग शिजल्यासारखे झालं होतं. गरम होतं पण तो थंडीने कडकडत होता. विजा चमकत होत्या. पावसाच्या सरी खिडकीवर आदळत होत्या आणि माझं मन विचारांच्या वाळवाटीत अडकलं होतं. मी काय करू? त्याचा जीव माझ्या भरोशावर होता. तो माझा ग्राहक होता, माझ्या हॉटेलमध्ये येणारा विश्वासू माणूस आणि त्याची काळजी घेणं ही माझी जबाबदारी होती. त्याचं तापलेलं अंग, त्याचा थरथरणारा श्वास आणि त्या रात्रीचे एकांतता सगळं मला अगोदरच्या एखाद्या रात्रीची आठवण करून देत होतं. हो, एकदा मला अशी तीव्र ताप आली होती. थंडीने माझे हाडे पिळत होती. तेव्हा माझ्या नवऱ्याने माझे सगळे कपडे काढले, मला उघडे अंगाशी घेतलं आणि आपल्या शरीराची गरमी देऊन मला बरे केले होतं. त्या स्पर्शाची ऊब, त्या मिठीचा निर्वाव, त्या रात्रीची जादू, ते सगळं क्षणभरात डोळ्यासमोर तरळलं. पण हा तर माझा नवरा नव्हता. हा एक परपुरुष होता, एक अनोळखी पण तरीही माझ्या अंगात आलेला एक प्राण. माझ्या मनात संघर्ष उभा राहिला. एक बाजू म्हणत होती तू विवाहित आहेस, ही चूक असेल. पण दुसरी बाजू म्हणत होती त्याचा जीव वाचवणं हा तुझा धर्म आहे. त्याचा ताप अधिकच वाढत होता. त्याचा श्वास जड होत होता. थंडीन तो किंचाळ्यासारखा थरथरत होता. त्याच्या अंगाला हात लावला तर अंग इष्ट्यासारखं गरम, पण तो गारठ्याने कडकडत होता. मला वाटलं जर मी काही केलं नाही तर त्याचा जीव धोक्यात येईल. त्याच्या जीवाची जबाबदारी माझ्या माथी होती. मी घराची कडी आतून टाकली. अंधारात विजांचा प्रकाश क्षणभर सगळीकडे उजळून टाकत होता. मी हळूहळू त्याच्यापाशी गेले. त्याचं तापलेलं अंग, त्याचे ओले कपडे, त्याची अर्धवट उघडी छाती, सगळं माझ्या नजरेसमोर स्पष्ट होतं. मी क्षणभर थांबले. हृदयाचा ठोका वाढवला. माझे हात थरथरले. पण त्याची ती अवस्था पाहून मी निर्णय घेतला. मी चादर बाजूला करून त्याचा ओला शर्ट हळुवारपणे खोलला. त्याच्या अंगाला स्पर्श करताच माझ्या बोटांना त्याच्या तापलेल्या त्वचेची जाणीव झाली. तो काकडत होता, थरथरत होता आणि मी माझे कपडे एक एक करून बाजूला करू लागले. साडीचा पदर, ब्लाऊज, सगळं अंगावरून एक हलकीशी ऊब राहिली. मी त्याच्या शेजारी झोपले आणि माझं अंग त्याच्या अंगाला लागताच जणू विजेच्या लाटा माझ्या शरीरातून धावली. माझे रोमांच उभे राहिले. माझं हृदय धडधडले. त्याचं तापलेलं अंग माझ्या शीतल त्वचेशी मिळताच दोन्ही शरीरांमध्ये एक विलक्षण ऊर्जा संचारली. मी त्याला माझ्या मिठीत घेतलं. माझ्या अंगाशी गरमी त्याला देत होते. तो अजूनही थरथरत होता, पण हळूहळू त्याचे थरथरणे कमी होऊ लागले.
त्या शांततात अचानक त्याचे डोळे उघडले. विजांच्या प्रकाशात ते चमकले. त्याने मला पाहिलं. माझे डोळे, माझी गोंधळलेली अवस्था, माझी मिठी. कोणता शब्द न उच्चारता त्याने मला अधिक घट्ट मिठी मारली. त्याचे हात माझ्या पाठीवरून सरकले. त्याची ऊब मला अनुभवता आली. मला वाटलं हे थांबवायला हवं, पण माझं शरीर त्याच्या त्या स्पर्शात विरघळू लागलं. माझा नवराही कितीतरी दिवसांपासून दूर होता. कितीतरी रात्र मी एकटी होते आणि आता त्या एकटीपणाची भरपाई जणू या पुरुषाच्या मिठीत होत होती. त्याने हळूहळू माझ्या कानाजवळ एक उबदार श्वास सोडला. त्याचे ओठ माझ्या कानाच्या पातळीला आले. माझ्या गालावर त्याचे ओठ टिकले. ते गरम होते, मऊ होते आणि माझ्या आतली शीतलता दूर करत होते. मी थरथरले. त्याचे हात माझ्या चेहऱ्याला लागले. त्याने माझा चेहरा आपल्या दोन्ही हातात घेतला. त्याचे डोळे माझ्या आत खोलवर रुतले आणि मग त्याचे ओठ माझ्या ओठांजवळ आले. तो क्षण होता अव्यक्त, गूढ पण असीम सुखाचा. त्याचे ओठ हळूहळू, प्रथम शंकेने, मग अधिक तीव्रतेने. मी माघार घेण्याचा प्रयत्न केला, पण माझे शरीर त्याला साथ देऊ लागले. माझे हात त्याच्या गळ्यात गुंफले गेले. त्याचा श्वास माझ्या श्वासात मिसळला. त्या चुंबनात कितीतरी दबलेल्या भावना उफाळल्या. एकटेपणा, ओढ, तळमळ आणि एक विलक्षण ऊब. त्याने मला एक अधिक घट्ट मिठी मारली. त्याचे ओठ अधिक आत्मीयतेने माझे ओठ चोखू लागले. मला माहीत होतं हे चुकीचं होतं, पण त्या क्षणी ते बरोबर वाटत होतं. त्याचा स्पर्श, त्याची ऊब, त्याची ती तीव्रता, सगळं मला विस्मृतीत घेऊन गेलं. मी मनातल्या मनात म्हणत होते, ही एक रात्र आहे, फक्त एक रात्र. आणि त्याने मला आपल्या पूर्ण मिठीत घेतले. ती रात्र अशा तीव्र, अशा रोमांटिक आणि अशा वेड्या प्रेमाच्या लाटांमध्ये गेली. त्याचे हात, त्याचे ओठ, त्याचा श्वास, सगळं मला भावनांच्या विलक्षण आंदोलनात बुडून लागलं होतं. मी साथ देत होते आणि त्याची वेळ मनातल्या मनात स्वतःला विचारत होते, हे काय चाललंय? तो अधिक जवळ येत होता. त्याची प्रत्येक हालचाल माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करत होती. मी शांततेत होते, शरमले होते, पण आतल्या आत आनंदीही होते. कितीतरी वेळ असा गेला. विजा अजूनही चमकत होत्या. पावसांचा आवाज होता, पण आमच्या जगात काही शिल्लक नव्हतं. फक्त आम्ही होतो. दोन शरीरे, एक भावना आणि ती अनाहत प्रेमकथा. सकाळचा पहिला प्रकाश झाला तसे माझे डोळे उघडले. मी त्याच्या शेजारी होते, अर्धी उघडी, अंगावर फक्त एक हलकीशी चादर. मी जागी झाले आणि क्षणभर स्तब्ध झाले. माझ्या मनात प्रश्नांचं वादळ उठलं. मी हे काय केलं? माझे डोळे भरून आले. मी लाजेने, पश्चातापाने आणि गोंधळाने रडू लागले. मी घाईघाईने कपडे परिधान केले, केस सावरले आणि एका कोपऱ्यात जाऊन गप्प बसले. हृदय जोरजोरात धडधडत होतं आणि मी स्वतःला विचारत होते, माझ्या हातून सर्वात मोठी चूक कशी झाली? पाहते तर तो ट्रक ड्रायव्हर तिथे काही मला दिसलाच नाही. मी बाहेर सुद्धा येऊन पाहिलं, पण त्याचा ट्रक तिथे येऊ नव्हता आणि त्याने पलंगावर 3,000 रुपये ठेवले होते. मी विचारात पडले होते. तो न सांगता कसा उठून गेला? त्याने मला जाताना सांगायला तरी पाहिजे होतं. पण असो, तो रात्रीच्या प्रसंगामुळे जरा कानपल्यावानी झाला होता, त्यामुळे तो न सांगताच निघून गेला असावा. आणि त्याने पैसेसुद्धा ठेवून गेले होते. दुसरा कोणी असता तर पैसेसुद्धा ठेवला गेला नसता. जे झाले ते मी एका स्वप्नासारखे विसरून जायचे ठरवले आणि पुढचं जीवन जगायचे ठरवले. दुसऱ्या दिवशी माझा नवरा घरी परत आला. माझा नवरा 20 दिवसांपासून माझ्याजवळ नव्हता. मी त्याला विचारले, अहो, तुम्ही एवढे दिवस का आला नाही? कुठे गेला होता? तो म्हणू लागला, मी सुरतला कामाला गेलो होतो आणि बांधकामासाठी साईट तिकडे चालू आहे आणि येताना पाऊस खूप होता, त्यामुळे पावसामध्ये वाहन काही मिळत नव्हते. पण असो, माझा नवरा 20 दिवसांनी परत आला होता. आज येत असताना त्यांनी व्यसनही करून आला नव्हता. म्हणून तो मला म्हणू लागला, बघ सुनीता, तुला म्हणालो होतो ना मी व्यसन करणार नाही. बघ आता यावेळी मी कसलंच व्यसन करून आलो नाही. मला सुद्धा खूपच बरं वाटलं. मी माझ्या नवऱ्याने व्यसन करून आला नाही. एका महिन्यानंतर तो ड्रायव्हर पुन्हा माझ्या हॉटेलवर आला. मी पाहता क्षणी त्याला ओळखले. तो हसून मला म्हणू लागला, आता लवकर जेवण बनवा. पाठीमागे तुमच्या हाताचं जेवण खाल्लेली चव अजून गेली नाही. म्हणू लागला. त्याला अगोदर दुसरं काही बोलणं योग्य वाटलं नाही, म्हणून मी अगोदर जेवण बनवून दिलं. तो जेवण करत होता तोवर मी त्याला म्हणाले, तुम्ही पाठीमागे आला होता, पाऊस आला होता, तुम्हाला थंडी खूप वाजत होती आणि तापसुद्धा आला होता. मी तुम्हाला त्या रात्री तुम्हाला औषधी सुद्धा दिली होती आणि तुम्ही सकाळी उठून निघून गेलात.
मला तुम्ही जाताना सांगितलं सुद्धा नाही. तेव्हा तो म्हणू लागला, अहो पावसामुळे गाड्या चालत नव्हत्या आणि गाडी खाली करायची ऑर्डर आली होती आणि गाडीतले सामान वेळेवर खाली नाही केले तर मला दंड बसला असता. त्यामुळेच तुम्ही झोपेत होतात आणि सकाळच्या झोपेतून तुम्हाला कशाला उठवायचं हा विचार करून तुमचं बिल सुद्धा तिथेच ठेवून मी निघून गेलो. त्याने सांगितलं, मी नागपूरचा आहे, माझ्या 2 गाड्या आहेत. एक गाडी माझा छोटा भाऊ चालवतो आणि एक गाडी मी चालवतो. पुढे तो म्हणू लागला, तुमच्या हाताची चव एवढी भारी आहे की बस, तुम्ही हॉटेल मोठं करायला पाहिजे. मी त्याला सांगितलं, हो त्यासाठी पैसा सुद्धा लागतो. तुम्हाला गरिबांकडे एवढा पैसा, आम्हा गरिबांकडे एवढा पैसा कुठून येणार? यातच आपलं संसार घर चालवतो. तो माझ्याकडे समोर उभा होता. त्याचे डोळे माझ्यातच गर्द झाले होते. त्याने हळूच आवाजात विचारले, तुमचा नवरा मला कधी दिसला नाही, तुम्ही एकटेच असता का? त्याच्या त्या प्रश्नात एक विलक्षण उत्सुकता होती. जणू त्याला माझ्या एकटेपणाची खोली जाणून घ्यायची होती. मी हलकसं हसत म्हणाले, हो ते कामासाठी शहरात गेलेत. कधी 8 दिवस कधी महिना घरी येत नसतात. त्यामुळे हॉटेल लॉन्स सगळं एकटीने सांभाळावं लागतं. माझ्या आवाजातला थोडासा दम त्याने लगेच ओळखला. त्याच्या डोळ्यात माझ्यासाठी दया होती, पण त्याचबरोबर एक वेगळी चमकही, ज्यात आता पहिल्या रात्रीच्या स्पर्शाची ऊब होती. तो मला म्हणाला, तुम्ही खूप मजबूत आहात, पण एकटेपणा कुणालाही गिळून टाकतो. त्या शब्दात मला त्याच्या भावनांचा अंदाज आला. त्यानंतर त्याने आवाजात थोडा खाली करत विचारले, आजची रात्र मी इथे राहू शकतो का? मला तुमच्याशी बोलायचं आहे आणि तुमच्या हाताची चव मला खूपच आवडली. त्याच्या त्या शब्दांनी माझ्या अंगात एक गारवा धरला. मी क्षणभर गोंधळले, पण माझ्या मनातली ओढ बोलली, हो राहा. तो हसला, एक मोहक अर्थपूर्ण हसू, आणि त्या क्षणीच त्याचा ट्रक वरून त्याची जुनी बॅग आणली. त्या संध्याकाळी हॉटेलवर फारसे ग्राहक नव्हते. कुणीतरी येऊन चहा पिऊन घेऊन गेले. मी स्वयंपाकघरात गेले आणि मस्तपैकी जेवण तयार केले. ताज्या भाज्या, हाताची पिठी, वासाचा मसाला, जेवणाचा सुगंध हॉटेलभर पसरला होता. मी त्याला बोलवले, जेवणासाठी या. तो आला आणि आम्ही समोरासमोर बसलो. त्याच्या नजरा माझ्यावर स्थिर होत्या. जेवण करताना तो माझ्या हाताकडे, माझ्या चेहऱ्याकडे, माझ्या ओठांकडे लक्ष देत होता. तो म्हणाला, तुमच्या हाताचं जेवण म्हणजे स्वर्गातलं अन्न. मी लाजत हसले, पण आतल्या आत एक ऊब दाटून आली. जेवण झाल्यावर मी भांडी आवरली. तो तिथेच बसला होता, माझी वाट पाहत. मी परत आले. तो म्हणाला, तुमचा नवरा एवढे दिवस बाहेर राहतो, तुम्हाला करमतं का एकटीला? हे सगळं सांभाळताना दम नाही का? त्याचा आवाज खोल मृदू होता. मी म्हणाले, करमतं किंवा न करमणं ही आपली मजबुरी आहे. पैशांसाठी जावं लागतं. पण माझे डोळे त्याला काहीतरी वेगळं सांगत होते. माझ्या एकटेपणाची ती कहाणी त्याच्या डोळ्यात दिसत होती. आम्ही काही वेळ बोललो. मग रात्र जास्त झाल्याने आम्ही आपापल्या बेडवर गेलो. माझ्या खोलीत अंधार पसरला होता. छताकडे पाहत मी झोपण्याचा प्रयत्न करू लागले, पण डोळे उघडेच राहिले. माझी नजर चोरून त्याच्याकडे बेडकडे गेली. तोही झोपला नव्हता. त्याचे डोळे अंधारात चमकत होते. आमच्या मनात त्या रात्रीचा स्पर्श, त्या चुंबनाची ऊब, त्या मिठीची जादू पुन्हा जागृत होत होती. माझी धडधड वाढली. मला तो पुन्हा हवा होता, पण स्वतःला थांबवत होते. काही वेळाने तो उठला. त्याच्या पावलांचा हलका आवाज झाला. त्याने माझ्याकडे वळून विचारले, मला एक ग्लास पाणी मिळेल का? त्याचा आवाज किंचित कर्श होता, पण मोहक होता. मी उठून म्हणाले, हो आणते. किचनमध्ये गेले, पाणी आणले आणि ग्लास त्याच्या हातात दिला. पण जणू नशिबाने तो ग्लास त्याच्या हातून घसरला. पाणी त्याच्या शर्ट आणि पॅन्टवर सगळीकडे पसरले. त्याचे ओले कपडे त्याच्या बळकट अंगाला चिटकले. त्याच्या छातीची रेषा स्पष्ट दिसली. मी घाबरून म्हणाले, अरे माफ करा, माझ्या हातून चुकी झाली. तो मात्र शांतपणे हसला आणि हरकत नाही, मी कपडे बदलतो, तुम्ही चुकी कशाला मानता? तो उठला. आपल्या बॅगमधून कोरडे कपडे काढले. माझ्या समोर उभा राहून त्याने आपला शर्ट काढला. त्याचे मासल, खांदे, छाती, सर्व काही अंधारात विजांच्या प्रकाशात चमकले. माझा श्वास चोरला गेला. माझे डोळे त्याच्यापासून हटत नव्हते. त्यानंतर त्याने आपली पॅन्टही काढली. एक क्षण वेगळ्या अवस्थेत उभा राहिला आणि नवी पॅन्ट परिधान केली. शर्ट मात्र त्याने अंगावर घेतला नाही. तो बाजूला ठेवून तो माझ्याजवळ आला. मी गोंधळले. माझं पाय जमिनीला खिळले. तो माझ्या अगदी जवळ आला. माझ्या गालाला हलके स्पर्श केला आणि म्हणाला,
त्या रात्री माझा जीव वाचवलास तू. तुझी ऊब, तुझा स्पर्श, तुझी मिठी, तो क्षण मी कधी विसरणार नाही. तुझ्यामुळेच मी आज जिवंत आहे. त्याने माझा हात आपल्या हातात घेतला आणि त्यावर हलके चोट टेकवले. त्या स्पर्शाने माझ्यात गारवा धावला. त्याने पुढे सांगितले, तुझं सुख, तुझं प्रेम, मला ते परत घ्यायचं आहे. तू जर त्या रात्री माझ्यापाशी आली नसतीस तर आज मी इथे नसतो. त्याचे बोलणे माझ्या मनाला गाभा हलवू गेले. माझी लाज, माझी भीती, माझा संकोच सगळं विरघळू लागलं. त्याने माझा चेहरा आपल्या दोन्ही हातांनी हातात घेतला. त्याची बोटं माझ्या केसांतून सरकली. त्याचा गरम श्वास माझ्या ओठांवर आला. त्याच्या डोळ्यात एक अखंड प्रेमाचा समुद्र होता. आणि मग त्याने हळूच माझ्या ओठांवर स्पर्श केला. त्या स्पर्शात मला सगळे विस्मरण झाले. मी माझे डोळे मिटले आणि मीच पुढाकार घेत त्याच्या ओठांचा आनंद घेऊ लागले. त्या चुंबनाने आमच्या मधली सर्व शंका, सर्व अंतर पुसले गेले. माझे डोळे त्याच्या डोळ्यात गुंफले गेले. त्याने मला आपल्या बळकट मिठीत घेतले. माझ्या पाठीवरून त्याचे हात सरकत होते. त्याची छाती माझ्या छातीवर टेकली होती. त्याचा श्वास माझ्या श्वासात मिसळत होता. मी त्याला जवळ घेतले आणि आम्ही एकमेकांत पूर्णपणे सामावून गेलो. त्या रात्री आम्ही शब्दांपलीकडे प्रेमाची भाषा बोललो. माझ्या नवऱ्याची आठवण येत होती, पण त्या आठवणीला या अनोळखी व्यक्तीने एक नवीन ऊब दिली. मला एक विलक्षण समाधान मिळाले. जणू एखादी दीर्घकाळाची तळमळ शांत झाली होती. रात्र संपली. पहाटे मी उठले. त्याच्या शेजारी मी थंडगार होते, पण आतून गरम. मी कपडे परिधान करून आवरावर सुरू करू लागले. तोही उठला. त्याने आपले बॅगेत सगळं आवरलं. निघताना त्याने माझ्या हातात एक बॅग दिली. मी उठून पाहिले तर त्यात 10,000 रुपयांचा गठ्ठा. मी चकित झाले. मी विचारले, हे काय? तो हळू हसला. तुझ्या मदतीसाठी. तुझ्या उपकारांची किंमत कधीच भरून निघणार नाही, पण एवढं थोडं मनसोक्त. मी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला, पण तो म्हणाला, हे तुझं आहे, मी निघतोय. त्याने माझ्याकडे एकदा पाहिलं. त्याच्या डोळ्यात कृतज्ञता, ओढ आणि एक कायमची जपलेली आठवण होती. आणि तो निघून गेला. मी खिडकीजवळ उभी राहिले. त्याचा ट्रक दूर जाताना पाहिला. माझ्या हातात ती बॅग होती. डोळ्यात अश्रू होते, पण मनात एक गोड सुखाची ऊब होती. मी स्वतःला विचारले, हे काय झालं? पण उत्तर मला कधीच सापडलं नाही. फक्त एवढं कळालं, कधी कधी नशीब आपल्या अशा वळणावर आणतो जिथे भावना सगळ्या नियमांपेक्षा मोठ्या होतात. ती रात्र, ती 2 शरीरं, ती भावनांची उडान, हे सगळं आता माझ्या अस्तित्वाचा भाग झालं. खरंच माझं मन त्याच्यावर आल्यासारखं झालं होतं. त्याचं बोलणं खूपच गोड होतं आणि त्याचा प्रामाणिकपणा माझ्या मनावर राज्य केल्यासारखं झालं होतं. तो माझ्या अगदी जवळचाच कोणीतरी आहे असं मला वाटायला लागलं होतं. तो निघून गेला आणि तेवढ्यातच माझा नवरा आला. मी माझ्या नवऱ्याला अगोदरच्या गोष्टीबद्दल सांगितले नाही आणि आत्ताच्या गोष्टीबद्दल सांगितलं की त्या व्यक्तीने तेव्हा गेल्या महिन्यात 3,000 रुपये देऊन गेला आणि आता सुद्धा त्याने खुशीने 10,000 रुपये देऊन गेला. माझा नवरा सुद्धा हसू लागला आणि म्हणू लागला, सुनीता, तुझ्या हाताची चव तशी आहे, त्यामुळे ते ड्रायव्हर लोक तुझ्यावर खुश होतात. त्या ट्रक ड्रायव्हरने मला सांगितलं होतं, आता 5 दिवसानंतर ट्रक खाली होणार आहे आणि नंतर याच रोडने मला रिटर्न भाडे मिळणार आहे, त्यामुळे जाताना मी परत येईन असं त्याने सांगितलं होतं. मी माझ्या नवऱ्याला सांगू लागले, तो आणखीन 5 दिवसांनी परत येणार आहे असं सांगितलं आहे. आणि मी आणि माझा नवरा आपल्या कामामध्ये गुंतून गेलो. त्यांनी म्हटल्याप्रमाणे तो 5 दिवसांनी परत आला. माझा नवरा सुद्धा हॉटेलमध्येच होता. तो दिवसा दिसल्याबरोबर मी माझ्या नवऱ्याला आतुरतेने सांगू लागले, अहो ऐका ना, ते तुम्हाला सांगितलं होतं ना, ट्रक ड्रायव्हर तो परत आला आहे बघा. माझा नवरा आत किचनमध्ये काम करत होता. मी त्याला बसायला टेबल टाकला आणि त्याला जेवणाची ऑर्डर दिली आणि माझा नवरा किचनमधून बाहेर आला आणि त्याला पाहताच राहिला. त्याने सुद्धा माझ्या नवऱ्याला पाहिले, जरा गोंधळल्यासारखे केले, जणू माझ्या नवऱ्याची आणि त्या ड्रायव्हरची ओळख आहे असं मला वाटलं. मी माझ्या नवऱ्याला म्हणाले, अहो काय झालं, तुम्ही त्यांच्याजवळ गेलात आणि तो उठून निघून गेला. तेव्हा माझा नवरा मला म्हणू लागला, तुला माहीत नाही तो व्यक्ती कोण आहे, तो व्यक्ती काही चांगला माणूस नाही. मी माझ्या नवऱ्याला विचारू लागले, अहो असं का म्हणता, काय झाले ते तरी सांगा, तुमच्या आणि त्या ड्रायव्हरची अगोदरच ओळख होती का? तेव्हा नवरा म्हणू लागला, हो चांगलीच ओळख आहे त्याची आणि माझी, त्यामुळेच मी आज या परिस्थितीत आहे. पण मला काही कळाले नव्हते आणि काय झाले आहे याबद्दल मला काही माहिती सुद्धा नव्हती. मी नवऱ्याला विचारण्याचा प्रयत्न करू लागले. तेव्हा माझ्या नवऱ्याने मला सांगितले,
मी अगोदर ज्या ट्रकवर ड्रायव्हर म्हणून काम करत होतो हा सुद्धा माझ्याबरोबर त्या ट्रकमध्ये हेल्पर म्हणून काम करायचा. पण एक दिवस आम्ही पेट्रोल पंपावर झोपलो असताना ट्रक चोरीला गेला. पण त्याने मालकाला मीच ट्रक चोरी केला आहे असा आरोप माझ्यावरती केला. मी कोणतीही चूक नसताना सुद्धा त्या मालकाने मला 1 महिना तुरुंगात टाकले आणि माझ्याकडून 5 लाख रुपये सुद्धा वसूल केले. आणि त्याचमुळे आज मी एवढा कर्जबाजारी आणि हॉटेल चालवण्याच्या परिस्थितीत आलो आहे. मला सुद्धा माझ्या नवऱ्याचं आजचं दुःख कळालं होतं आणि मी त्याच विचारात गुंतून गेले. मला आता खूपच पस्तावा येत होता, कारण मी त्या व्यक्तीसोबत ती रात्र घालवली होती. तो व्यक्ती दुसरा कोणी नसून माझ्या नवऱ्याला बर्बाद करणारा होता. आता मला एकदम डोक्यात सुन्न झाल्यासारखे वाटू लागले, कारण की मी त्याला एक प्रामाणिक व्यक्ती समजत होते. पण तो एक धूर्त व्यक्ती निघाला होता, कारण त्याने ही आमची अवस्था केली होती. जर त्याने तसे धोका केला नसता तर आम्ही चांगल्या आर्थिक परिस्थितीत असतो. पण आता मला काय करावे काही समजत नव्हते. नवऱ्याला मी ते सांगू शकत नव्हते, त्यामुळे मी चुपचाप राहायचे ठरवले. तो जाताना जणू काहीतरी विसरल्यासारखा वळाला. त्याचे ट्रकचे इंजन बंद झाले आणि तो पुन्हा हॉटेलच्या दारात उभा राहिला. त्याच्या डोळ्यात तीच जुनी चमक होती, पण आता ती अधिक शांत, अधिक गंभीर होती. त्याने माझ्याकडे पाहिलं, नंतर माझ्या नवऱ्याकडे, आणि म्हणाला, मित्रा, जे काही झालं ते एक स्वप्न म्हणून विसरून जा. मी काही तुझ्याविरुद्ध नाही. खरं तर मी आज कमवतोय तितकं माझ्या आयुष्यात कधी कमवलं नव्हतं. तुझ्या या हॉटेलमुळे, तुझ्या या लॉन्चमुळे आणि तुझ्या या सुंदर बायकोमुळे मला एक नवी दिशा मिळाली. त्याचे शब्द ऐकून मी स्तब्ध झाले. माझा नवरा काहीतरी बोलणार होता, पण त्या माणसाने पुढे सांगितले, मला माहीत आहे तुला वाटत असेल की मी तुझ्या मालकाला काही तक्रार केली, पण तसं काही केलं नाही. तू कमवतोस, मी कमवतोस. व्यवसाय वेगळा पण भावना सारख्या. तुला माझ्याकडून मदत घ्यायची नाही हे मला ठाऊक होतं, म्हणूनच मी या पद्धतीने तुला आधार द्यायचं ठरवलं. त्या रात्री मी जे काही केलं ते फक्त तुझ्या साथीने, तुझ्या विश्वासाने. त्यानंतर तो माझ्या नवऱ्याकडे वळाला आणि त्याला म्हणाला, मित्रा, तुझी बायको एक अजीब रत्न आहे. तिच्यातली माया, तिची काळजी, तिचं प्रेम हे सगळं मी अनुभवलं. पण तिलाही कधी अशा गोष्टीचा पस्तावा नको. मी एकटा होतो, तिला साथ हवी होती आणि मी त्या क्षणी तिचा सहारा झालो. पण आता मी जातोय, तुम्ही दोघं सुखी राहा. माझा नवरा गोंधळून माझ्याकडे पाहत होता. मला वाटलं काहीतरी घडेल, पण त्याने हात जोडले. वहिनी, तुम्हीच याला समजावून सांगा. तो माझ्याकडे वळाला आणि त्याच्या डोळ्यात कृतज्ञता होती. मी काही बोलू शकले नाही. माझे शब्द गळ्यात अडकले. तो हसला, निर्मळ मोकळं हसू, आणि त्याने एक बॅग काउंटरवर ठेवली. ही माझी भेट म्हणून तो निघून गेला. ट्रकचा आवाज दूरवर विसरला. बॅग उघडली तर आत 5 लाख रुपये होते. माझा नवरा थक्क झाला. ही किती मोठी रक्कम! हा माणूस कुठून आला? याने आपल्याला का मदत केली? मी नवऱ्याने प्रश्न ऐकून गप्प राहिले. मनात लाखो विचार, पण शब्द नव्हते. मी त्या बॅगकडे, त्या रकमेकडे आणि माझ्या आतल्या गोंधळाकडे पाहत होते. त्या रात्रीची प्रत्येक क्षण माझ्या डोळ्यासमोर चमकत होते. त्याचा स्पर्श, त्याची मिठी, त्याचे ओठ. पण आता हे सगळं आर्थिक मदतीत रूपांतरित झालं होतं. मला आश्चर्य वाटलं. याने माझ्या भावनांची किंमत चुकवली. मी खरंच तो आमचा आभारी होता. 2 महिने उलटले. माझ्या शरीरात एक हलकीशी हालचाल जाणवली. डॉक्टरांकडे गेलं आणि रिपोर्ट आला, मी गरोदर आहे. त्या क्षणी माझा नवरा आनंदाने भरून आला. त्याने मला उचलून घेतलं, फिरवलं. आपलं बाळ होणार, आपण आई वडील होणार. त्याचे डोळे चमकत होते. मीही हसले, पण त्या हसण्यात एक कसक होती. मी मनातल्या मनात त्या रात्रीची, त्या प्रवासाची आणि त्या 5 लाखाची आठवण केली. मी नवऱ्याला काही सांगितलं नाही. सगळं गुप्त ठेवलं. त्या 2 महिन्यात मी प्रेमाने, काळजीने आणि आशेने भरून गेले. माझ्या पोटात वाढणाऱ्या बाळांकडे पाहून मला वाटलं हेच खरं सुख आहे. बाकी सगळं भूतकाळातलं स्वप्न. पण त्या रात्रीचा स्पर्श, त्या प्रवाशाचा आवाज आणि त्याची ती शेवटची नजर, ते क्षण कधी कधी मला अजूनही भेडसावतात. मी स्वतःला सांगते, ते झालं ते गेलं. आता आपलं नवं आयुष्य आहे. हॉटेल आता अधिक चांगलं चालू लागलं. 5 लाख रुपयांनी आम्ही काही नवीन उपकरणं आणली. लॉन्च सुधारली. माझा नवरा आता शहरात कमी जात असे. जास्त वेळ माझ्यासोबत राहू लागला. आमचं नातं अधिक घट्ट झालं. पण कधी कधी रात्रीची शांतता, जेव्हा मी छताकडे बघते तेव्हा त्या प्रवाशाचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर तरळतो. त्याने दिलेली ती मदत, तो पैसा, ती बॅग, सगळं मला पुन्हा विचारात पाडतं. त्याने खरंच आम्हाला मदत केली की आपल्या पापाची किंमत मोजली. आता माझं बाळ माझ्या पोटात हलू लागलं आहे. प्रत्येक हालचालीने मला जीवनाचा नवा अर्थ देतो. मी त्या रात्रीचा पस्ताव्याला आता माझ्या अस्तित्वाचा भाग बनवला आहे.
एक कडवट गोड आठवण जी मला कोमल सावध दोन्ही बनवते. मला माहीत आहे की मी निवड केली चुपचाप राहून पुढे जाण्याची, कारण कधीकधी प्रेम आणि चूक यांच्यातील रेषा स्पष्ट असते, पण आयुष्य तरीही पुढे सरकतं. तो प्रवास गेला, पण त्या देणगी आमच्यासोबत आहे. आर्थिक नव्हे तर त्या धाडसी, त्या रात्रीची, त्या गुप्त भावनांची. आणि आता मी माझ्या नवऱ्याच्या हातात हात घालून पोटावर हात ठेवून विचार करते. कधी कधी चुका देखील आपल्याला बरोबर वाटेला अशा आश्चर्यजनक वळणावर घेऊन जातात. मी त्या प्रवाशाला कधी भेटणार नाही, पण त्याची आठवण माझ्यासोबत कायमची आहे. एक गुप्त, गोड आणि वेदनादायी कहाणी जी फक्त माझी आहे. तर मंडळी, कशी वाटली आजची कथा? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.